नाशिकमध्ये कालपासून मुसळधार पावसाला सुरुवात झालेली आहे। परिणामी नाशिकच्या गोदाघाट परिसरात पाण्याची पातळी आता पुन्हा एकदा वाढलेली आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं तर आपल्याला लक्षात येईल की संपूर्ण गोदाघाट, रामकुंड, रामसेतू पूल परिसर जो आहे तो या ठिकाणी पाण्यानं वेढलेला आहे। विशेष म्हणजे नाशिकच्या दुतोंड्या मारुतीच्या गुडघ्यापर्यंत पाणी जे आहे ते सध्या बघायला मिळतंय। सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे धरणातून अद्यापही पाण्याचा विसर्ग झालेला नाही आहे आणि त्यापूर्वीच फक्त पावसाच्या पाण्यामुळे गोदाघाट परिसर जलमय झाल्याचं बघायला मिळत आहे। त्यामुळे पुढील 2-3 दिवस जर अशाच पद्धतीचा मुसळधार पाऊस झाला तर निश्चितपणे नाशिकला यंदाच्या पुराचा सामना करावा लागू शकतो। या सगळ्या पार्श्वभूमीवर आता प्रशासनाच्या वतीनं नाशिककरांना हाय अलर्ट देण्यात आलेला आहे। आपल्या सगळ्या यंत्रणांना अलर्टवर ठेवण्यात आलेलं आहे। कॅमेरा पर्सन आकाश शेवलेसह मी चंदन पूजा अधिकारी, TV9 मराठी। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।